नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत माझ्या यूट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशन मध्ये करत आहे। चला तर मग पाहूया काय आहे रेसिपी। लस्सी बनवण्यासाठी मी हा दही घेतलेला आहे। हा दही मी घरी बनवलेला आहे। जर तुम्हाला दह्याची रेसिपी पाहिजे असेल की दही कसं बनवतात तर मला कमेंट मध्ये सांगा, मी तुमच्यासाठी दह्याची रेसिपी घेऊन येईन। तर हा दही मी इथे लस्सी बनवण्यासाठी घेतलेली आहे। लस्सीची रिक्वेस्ट मला इंस्टाग्रामवर डेव्हिड दादा म्हणून आहेत, त्यांनी केली की त्यांचं शॉप आहे तर आम्हाला लस्सीच्या रेसिपीबद्दल सांगा म्हणून। लस्सी बनवण्यासाठी ही माझ्याकडे एक लाकडी घोरणी म्हणून आहे, तुमच्याकडे काय म्हणतात तर माहिती नाही, पण माझ्याकडे याला घोरणी असं म्हणतात। तर तुम्ही ही जी आहे घोरणी, हिच्या मदतीने न करता तुम्ही मिक्सीवर पण हा दही मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकून एकदा ग्राइंड केलं तरी तुमचं ते होऊन जाईल। पण मी ते न करता ट्रेडिशनल पद्धतीने मी या लाकडी घोरणीच्या साह्याने मी तुम्हाला करून दाखवते। तर काय करायचं, ही अशी घ्यायची आणि हाताने टर्न करायचं आणि इथे दह्याला हे करायचं, घोरायचं। चार 5 मिनिटे मी याला घोरणार आहे अशीच। इथे दह्याचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही। मी 1-2 मिनिटे घोरल्यानंतर दह्याला थोडं मलाई आल्यासारखी झालेली आहे। आणि आता याच्यामध्ये मी टेस्ट प्रमाणे जसं तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार तुम्ही याच्यामध्ये साखर आणि मीठ घालणार आहे। तर इथे मी माझ्या घरी जे टेस्ट प्रमाणे मी इथे साखर ॲड करत आहे। आणि त्याचप्रमाणे चवीपुरतं मी मीठ पण टाकत आहे। जसं तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तेवढं तुम्ही तिथे ॲड करू शकता। आता पुन्हा मी याला घोरणीच्या साहाय्याने मिक्स करणार आहे। तर इथे माझी साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, एकही साखरेचा दाणा नाही आहे। मी 1-2 मिनिटे याला छान मिक्स केली आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये काल जी मी आईस्क्रीम बनवली होती त्याची रेसिपी यूट्यूबवर टाकलेली आहे, तर तीच आईस्क्रीम मी आता इथे ॲड करणार आहे। तर ही जी आपण आईस्क्रीम बनवली होती तर ही ती आईस्क्रीम आहे। तर याचा टेक्स्चर पाहू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेला आहे। तर आता मी ही आईस्क्रीम इथे 2 टेबलस्पून आणि हे थोडं इथे ॲड करणार आहे आणि पुन्हा याच्या साह्याने मी याला पुन्हा मिक्स करणार आहे। या आईस्क्रीमची रेसिपी सुद्धा यूट्यूबवर टाकलेली आहे, जर पाहिली नसेल तर नक्की पहा। तर याला मी पुन्हा इथे छान एकजीव मिक्स करून घेते। तर इथे आपली आईस्क्रीम सुद्धा इथे एकदम मिक्स झालेली आहे आणि इथे टेक्स्चर पाहतात तर पहा। तर आता ही आपली आईस्क्रीम आपण रेडी झालेली आहे आणि आता ही आपण आपल्या या काचेच्या ग्लासमध्ये टाकणार आहोत। ओहो, लुक ॲट दिस। आता हीच आईस्क्रीम आपण पुन्हा इथे डेकोर करणार आहोत। डेकोरेटसाठी मी थोडीशी आईस्क्रीम इथे टाकून घेते। ओहो, आणि तर इथे मी डेकोरेट करण्यासाठी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। हे इथे किसमिस, काजू आणि बदाम आणि हे टुटी फ्रुटी। तर यांनी मी आपल्या आईस्क्रीमला डेकोरेट करणार आहे। तर पाहू शकतात इथे आपली आईस्क्रीम ही एकदम रेडी झालेली आहे, तेही खूप कमी साहित्यांमध्ये। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि टेस्ट कशी झाली ते मला सांगा। आणि हो, व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, कमेंटसुद्धा करा की तुम्हाला कशी